Hello friends, myself Rohit Pawar from Dr. S.T. Gujar Junior College Betawan. Friends, this is the wave optics chapters from the 12th physics. Very important chapter. And today we are talking about the important points from this topic. That is optical path. Optical path. So friends, what is optical path? Let us assume two light sources, that is S1 and this is S2. Two light sources emitting light waves. कन्सिडर करा फ्रेंड्स की दोन लाईट सोर्सेस आहे, एक S1 एक S2 लाईट सोर्सेस आणि दोघंही लाईट वेव्ह जनरेट करतायत सेम फ्रिक्वेन्सी असलेला. बोथ आर इमिटिंग द लाईट वेव्स हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी. सपोज फ्रेंड लाईक दिस, दोघंही लाईट वेव्ह जनरेट करतायत सेम फ्रिक्वेन्सीच्या. ठीक फ्रेंड्स, दिस इज a light wave first and this is light wave second. Consider two light waves having same frequencies emitting from two sources of light S1 and S2. ठीक. तर फ्रेंड लक्षात घ्या, दोघंही वेव्ज आता समजा या पॉइंटला आलेला आहेत. या दोघंही वेव्हला आता इथून आपण टाइम इज इक्वल टू 0 कन्सिडर करू. दोघंही वेव्ह आता इथून पुढे जर्नी करतील, पुढे ट्रॅव्हल करतील. समजा टी इज इक्वल टू 0 आता हा यांचा टाइम घेतला, इनिशियल टाइम. टी इज इक्वल टू 0 इनिशियल टाइम. ओके फ्रेंड्स, आता एक काम करूया आपण. S2 सोर्स जो आहे, जो लाईट वेव्ह सेकंड जनरेट करतोय, इमिट करतोय, या S2 च्या पाथमध्ये, या S2 या पाथमध्ये मी ग्लास स्लॅब ठेवून दिला. फ्रेंड काय केलं मी, S2 सोर्स असलेल्या या लाईट वेव्हच्या ज्यांच्या पाथमध्ये मी ग्लास स्लॅब ठेवला. आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघितलं असेल तुम्ही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे आपण फाइंड करताना ग्लास स्लॅब वापरतो. ठीक आहे फ्रेंड्स, तर हा ग्लास स्लॅब मी याच्या पाथमध्ये ठेवून दिला. आणि S1 सोर्समधून जो लाईट वेव्ह लाईट वेव्ह फर्स्ट निघतोय, याच्या पाथमध्ये आपल्याला काहीच ठेवायचं नाही. ठीक, म्हणजे लक्षात घ्या फ्रेंड्स, लाईट वेव्ह फर्स्ट जो आहे तो व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल करणार आहे. कुठून ट्रॅव्हल करणार आहे फ्रेंड्स? व्हॅक्यूममध्ये, म्हणजे हवेतून. आता आणि लाईट वेव्ह सेकंड जो आहे तो ग्लास स्लॅबमधून ट्रॅव्हल करणार आहे. बरोबर आहे. दोघांचा मीडियम कसा आहे फ्रेंड्स? वेगवेगळा आहे. बोथ आर ट्रॅव्हलिंग इन अ डिफरंट मीडियम. लाईट वेव्ह फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम and light wave second traveling from the glass slab, that is another medium. ओके फ्रेंड्स, सो आता जो हा व्हॅक्यूम आहे, लाईटचा स्पीड आपल्याला माहिती फ्रेंड्स व्हॅक्यूममध्ये किती असतो, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. व्हॅक्यूममध्ये लाईटचा स्पीड असतो. बरोबर आहे. आणि ग्लास स्लॅबमध्ये काय स्पीड असतो? ग्लास स्लॅबमध्ये 2 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ग्लास स्लॅबमध्ये लाईटचा स्पीड कमी आहे बघा फ्रेंड्स, ॲज कम्पेअर टू व्हॅक्यूम. बरोबर आहे का? मग लक्षात घ्या, आता लाईट वेव्ह फर्स्टने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, समजा एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. टी इज इक्वल टू टी एवढ्या सेकंडमध्ये. टी सेकंड म्हणजे सपोज वॉट एव्हर 5 सेकंड, 2 सेकंड, 10 सेकंडमध्ये लाईट वेव्ह फर्स्टने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, टी एवढ्या सेकंडमध्ये. Let us assume this distance, that is d vacuum. हे डिस्टन्स काय म्हणूया आपण? t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू t सेकंड पर्यंतचं हे डिस्टन्स आहे, याला आपण डी व्हॅक्यूम म्हणू. डी व्हॅक्यूम म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्ह फर्स्ट इन अ व्हॅक्यूम, दॅट इज डी व्हॅक्यूम. समजलं फ्रेंड्स? ओके. आता लाईट वेव्ह सेकंडला सुद्धा आपण तेवढ्याच वेळेसाठी ट्रॅव्हल करू देऊ. आता ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? समजा ही ग्लास स्लॅबमधून आता चालली वेव्ह, लाईट वेव्ह इथपर्यंत पोहोचली. समजा टी इज इक्वल टू टी सेकंडमध्येच, इथं टी इज इक्वल टू टी सेकंडमध्ये ती कुठे पोहोचली? आता इथपर्यंतच. बरोबर आहे का? सो हे जे डिस्टन्स आहे
एवढं. या डिस्टन्सला म्हणूया आपण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्ह सेकंड इन अ मीडियम. मीडियम काय आपला ग्लास स्लॅब. मीडियम आहे, माध्यम आहे ज्याच्यातून लाईट ट्रॅव्हल करतो. व्हॅक्यूममधून डी व्हॅक्यूम, डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ मीडियम दॅट इज डी मीडियम. बरोबर आहे फ्रेंड्स. सारख्या वेळेमध्ये दोघांनी ट्रॅव्हलिंग किती केली, सारखा वेळ ट्रॅव्हल केला, टी सेकंड. पण डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं बघा अंतर वेगवेगळं आहे. लाईट वेव्ह फर्स्टने जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ॲज कम्पेअर टू लाईट वेव्ह सेकंड. म्हणजे फ्रेंड्स लक्षात घ्या, समजा या वेव्हने 5 सेकंडसाठी ट्रॅव्हल केला आणि या वेव्हने सुद्धा 5 सेकंड एवढ्या वेळेसाठी ट्रॅव्हल केलेला आहे. दोघांचा टाईम ट्रॅव्हलिंग किती आहे, 5 सेकंड सेम आहे. पण याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, सपोज 5 मीटर, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्ह फर्स्ट इन अ व्हॅक्यूम, सपोज 5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पण तेवढ्याच वेळेसाठी व्हॅक्यूममधून ग्लास स्लॅबमधून जो काही वेळ लाईट वेव्ह ट्रॅव्हल करतो आहे त्याने समजा 3 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल, कारण याचा स्पीड किती कमी. ग्लास स्लॅबमधून लाईटचा स्पीड 2 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे, व्हॅक्यूममध्ये 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. म्हणून डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं याने जास्त आहे. बघा 5 मीटर आणि 3 मीटर. आणि लक्षात घ्या फ्रेंड्स, आता ऑप्टिकल पाथ म्हणजे काय आता लक्षात घ्या. डिस्टन्स जे व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे म्हणजे डी व्हॅक्यूम, या डी व्हॅक्यूमलाच आपण म्हणतो ऑप्टिकल पाथ. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दी लाईट वेव्ह इन अ व्हॅक्यूम in a same time as it takes in a medium. काय डेफिनेशन कराल फ्रेंड्स, ऑप्टिकल path is a distance traveled by light wave in a vacuum in a same time as it take in medium. मीडियम मध्ये जेवढ्या वेळेसाठी ट्रॅव्हल केलं तेवढ्याच वेळेसाठी व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केलं, आणि व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्या डिस्टन्सलाच आपण म्हणतो ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्ह इन अ व्हॅक्यूम इन अ सेम टाईम ॲज इट टेक्स इन अ मीडियम. समजलं फ्रेंड्स. अच्छा, आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेत बघा. स्पीड काय असतो, स्पीड. आता आपण काय करणार आहोत, ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला काय आहे तो आता आपण डिराईव्ह करतोय फ्रेंड्स. तो स्पीड काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड काय असतो फ्रेंड्स, डिस्टन्स अपॉन टाईम. याच्यावरून मला टाईम जर काय असेल, टाईम काय होऊन जाईल बघा, टाईम इकडे चालला जाईल आणि स्पीड डिवाइड लावून जाईल. म्हणजेच डिस्टन्स ॲज इट इज अँड स्पीड डिवाइडला. म्हणजे स्पीड काय असतो, डिस्टन्स अपॉन स्पीड, आणि स्पीड काय असतो फ्रेंड्स, डिस्टन्स अपॉन टाईम. हे बेसिक आपण शिकलो आपण लोअर स्टँडर्डमध्ये, बरोबर. आता लक्षात घ्या फ्रेंड्स, टाईम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू t सेकंड, 0 सेकंड पासून तर t सेकंडपर्यंतचा टाईम दोघं वेव्हसाठी काय आहे फ्रेंड्स, सेम आहे. सेम फॉर बोथ वेव्ज, बोथ लाईट वेव्ज. दोघंही लाईट वेव्हसाठी हा जो टाईम इंटरवल आहे 0 पासून तर t पर्यंतचा हा टाईम इंटरवल कसा आहे फ्रेंड्स, सेम आहे. बरोबर आहे का, दोघंही वेव्हसाठी. म्हणजे मला असं म्हणता येईल फ्रेंड्स, टाईम फॉर वेव्ह फर्स्ट इज इक्वल टू टाईम फॉर वेव्ह सेकंड. पहिल्या वेव्हने जेवढा टाईम घेतला तेवढाच सेकंड वेव्हने टाईम घेतला, म्हणजे दोघंही टाईम कसा आहे, इक्वल आहे. बरोबर आहे. मग आता आपणच बघितलं टाईमचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता पहिल्या लाईट वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं,
बघा, पहिल्या लाईट वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डी व्हॅक्यूम एवढं डिस्टन्स, आणि दुसऱ्या लाईट वेव्हने डी मीडियम, बरोबर आहे. मग टाईमचा स्पीड, टाईमचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर आहे. मग आता मला सांगा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं पहिल्या वेव्हने, डी व्हॅक्यूम, म्हणजे डी व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड किती आहे लाईटचा स्पीड किती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे याला आपण म्हणू व्ही व्हॅक्यूम, स्पीड इन व्हॅक्यूम, बरोबर आहे का. डिस्टन्स ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड इन व्हॅक्यूम, म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर आहे. तसंच डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स आता लाईट वेव्ह सेकंड किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डी मीडियम, किती आहे, डी मीडियम, सो डी मीडियम डिवाइडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन अ सेकंड इन अ गिवन मीडियम, दॅट इज व्ही मीडियम, स्पीड इन अ मीडियम, बरोबर का फ्रेंड्स. अच्छा, तुम्हाला मी काय बोललो की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्ह इन अ व्हॅक्यूम म्हणजेच काय असतं फ्रेंड्स, ऑप्टिकल पाथ. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ लाईट वेव्ह इन अ व्हॅक्यूम इज नोन ॲज ऑप्टिकल पाथ. मग आता आपण बघूया डिस्टन्स इन अ व्हॅक्यूम म्हणजेच काय राहील, ऑप्टिकल पाथ. हा फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. मग डी व्हॅक्यूम इकडे जाऊ देऊ, स्पीड इन अ व्हॅक्यूम डिवाइडला आहे इकडे जाईल तेव्हा मल्टिप्लाय होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे फॉर्म्युला कसा होईल बघा, डी व्हॅक्यूम, आणि हा डी व्हॅक्यूम म्हणजेच काय फ्रेंड्स, ऑप्टिकल पाथ. डी व्हॅक्यूम म्हणजेच काय, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू, इकडे जाऊ दिला स्पीड इन अ व्हॅक्यूम मल्टिप्लाय होऊन जाईल तिकडे जाऊ दिले, बरोबर आहे का. म्हणजेच फॉर्म्युला असा होईल बघा, स्पीड इन अ व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड इन अ मीडियम इंटू, आता हा व्हॅक्यूम इकडे गेला इथं मल्टिप्लाय होईल ना, बरोबर आहे. म्हणजे डी मीडियम इंटू डी मीडियम इंटू व्ही व्हॅक्यूम, बरोबर आहे. मग व्ही व्हॅक्यूम इथं लिहिला आणि हा डी मीडियम इकडे मल्टिप्लाय लिहिला, डी मीडियम, बरोबर का फ्रेंड्स. तर हा फॉर्म्युला आहे ऑप्टिकल पाथचा, व्ही स्पीड इन अ व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड इन अ मीडियम इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ मीडियम, बरोबर आहे. एक गोष्ट आपण बेसिक 10th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याला आपण एन ने डिनोट करायचो, किंवा काही काही पुस्तकांमध्ये म्यू असायचा, एन किंवा म्यू डिनोट करतो आपण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कशाने डिनोट करतो, एन किंवा म्यूने, बरोबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असायचा फ्रेंड्स, स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम. स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम. म्हणजे जसं की आता आपला स्पीड व्हॅक्यूममध्ये किती आहे, लाईटचा 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, आणि मीडियममध्ये किती होता बघा, मीडियममध्ये आपला ग्लास होता, काच, त्याच्यात किती होता, 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. 10⁸ गेट कॅन्सल, 3/2 म्हणजे काय रे, 1.5. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आला एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा, ग्लासचा. कोणाचा आहे हा, ग्लासचा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5. याचा अर्थ काय झाला की लाईट हा 1.5 टाइम्स स्लो ट्रॅव्हल करतो ग्लासमध्ये ॲज कम्पेअर टू व्हॅक्यूम. ग्लासमध्ये 1.5 टाइम्स स्लो ट्रॅव्हल करतो ॲज कम्पेअर टू व्हॅक्यूममध्ये, असा अर्थ झाला 1.5. समजलं फ्रेंड्स. तर आता स्पीड इन व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड इन मीडियम
या जागेवर आपल्याला काय पुट करता येईल, एन. बघा एन म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग या ज्या फॉर्म्युल्यामध्ये ही जी टर्म दिसते बघा, व्ही व्हॅक्यूम म्हणजे स्पीड इन व्हॅक्यूम डिवाइड बाय स्पीड इन मीडियम म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे एन पुट करता येईल. म्हणजे ऑप्टिकल पाथ, याला आपण डी व्हॅक्यूम म्हणतो, डी व्हॅक्यूम इज इक्वल टू काय होऊन जाईल, याच्या जागेवर मी काय पुट करतो, एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टू फॉर्म्युल्यात काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन अ मीडियम, डी मीडियम. ठीक आहे. तर हा झाला फ्रेंड्स ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला, एन इंटू डी मीडियम. मग या फॉर्म्युल्यामध्ये एन काय फ्रेंड्स, आपला एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो पण मीडियम घेऊ आपण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता या एक्झाम्पलमध्ये ग्लास होता म्हणून ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असतो. सर समजा इथं वॉटर घेतला, वॉटर, तर वॉटरचा वेगळा होईल. इथं समजा डायमंड घेतला, केरोसिन, रॉकेल, काही मीडियम घेतला, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन अ डी मीडियम, दॅट इज डी मीडियम म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ लाईट, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन अ मीडियम, डी मीडियम. ठीक आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगितलं मी लाईट वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डी व्हॅक्यूम एवढं, आणि मीडियममध्ये डी मीडियम एवढं. म्हणजे याच्यात काही पाथ डिफरन्स आहे बघा फ्रेंड्स. इथून तर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे डी मीडियम, आणि इथून तर इथपर्यंत डी व्हॅक्यूम. म्हणजे याच्यात हा एवढा पाथ डिफरन्स आहे बघा, एवढं लाईट वेव्हने व्हॅक्यूममध्ये एवढं डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केलेलं आहे बघा. इथून जर बघितलं एवढं डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केलं, ये बरोबर आहे. म्हणजे पाथमध्ये डिफरन्स आहे, पाथमध्ये काय डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स आहे. मग आता अशा कंडिशनमध्ये पाथ डिफरन्स पण आपल्याला काढावा लागतो. पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्ससाठी फ्रेंड्स सर्वात जास्त डिस्टन्स कुठे ट्रॅव्हल होईल, व्हॅक्यूममध्ये. त्याच्यानंतर मीडियममध्ये कमी होईल बघा, एवढं डिस्टन्स व्हॅक्यूममध्ये किती झालेले, डी व्हॅक्यूम, आणि इकडे किती, डी मीडियम. ठीक आहे फ्रेंड्स. म्हणजेच डी व्हॅक्यूममधून मायनस करून टाकू आपण डी मीडियम, म्हणजे डिस्टन्स व्हॅक्यूममध्ये जेवढं असेल त्याच्यामधून डिस्टन्स मीडियममध्ये ट्रॅव्हल केलेलं लाईट वेव्हचं मायनस करू, बरोबर. म्हणजे आपल्याला मिळेल पाथ डिफरन्स. समजा इथं 5 मीटर ट्रॅव्हल केलेलं आहे, आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं 5 मीटर आणि हे 3 मीटर, 5 मीटरमधून 3 मीटर मायनस झाले म्हणजे किती, 2 मीटर जो डिफरन्स असेल, 2 मीटरचा डिफरन्स. समजलं फ्रेंड्स. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता डी व्हॅक्यूमला आपण काय म्हटलं बघा, डी व्हॅक्यूमलाच काय म्हटलं आपण, एन इंटू डी मीडियम, बरोबर आहे ना. बघा डी व्हॅक्यूमलाच काय म्हटलं आपण, एन इंटू डी मीडियम. म्हणजे डी व्हॅक्यूमच्या जागेवर मी आता इथं पुट करू शकतो एन इंटू डी मीडियम मायनस डी मीडियम ॲज इट इज, बरोबर आहे. आता बघा डी मीडियम, इकडे डी मीडियम दोघांमध्ये कॉमन आहे, याला बाहेर काढूया. डी मीडियम कॉमन काढला, उरला काय रे, एन मायनस इकडे काहीच नाही म्हणजे काय, 1 फ्रेंड्स. डी मीडियम आपण काय केला, कॉमन काढला, इथून डी मीडियम कॉमन काढला, डी मीडियम. नंतर उरला काय बघा, एन मायनस इकडे काहीच नाही म्हणजे इकडे काय उरला फ्रेंड्स, हा 1. दोघंही डी मीडियम इकडे येऊन गेले, इकडे कोण उरला, 1 उरला. सो एन मायनस 1. हा सुद्धा फॉर्म्युला आहे आता पाथ डिफरन्सचा. पाथ डिफरन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन अ मीडियम इंटू एन मायनस 1. एन म्हणजे काय आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे फ्रेंड्स. आय होप तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील. पाथ डिफरन्स, ऑप्टिकल पाथ म्हणजे काय. ठीक आहे फ्रेंड्स.